तर मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथं काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे लाडू उपलब्ध आहेत, ते आपण बघणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो. तर सोलापूरमध्ये भरलेले आता आपण कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत. तर इथं तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु एक स्टॉल मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि मी ते आज प्रत्यक्ष पाहिलं आणि मी खरेदीसुद्धा केलेली आहे. अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू पाहतो. लाडू म्हणजे आपल्या लक्षात येतं की सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले लाडू म्हणजे बुंदी लाडू असं आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतर बेसन वगैरे वगैरेचे प्रकार आपण ऐकलेले आहेत. परंतु आज इथं जे आपण लाडू पाहणार आहोत तर ते लाडू वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि विशेष म्हणजे बाजरीपासून तयार केलेले आहेत. बाजरीचे आपण फक्त भाकरी ऐकली असेल, परंतु लाडू मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे. आणि परत ज्वारीचा सुद्धा त्यांनी लाडू बनवलेला आहे. हे सोयाबीनपासून लाडू बनवलेला आहे, म्हणून हे स्टॉल वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि मी प्रत्यक्ष आता मी याची चव पाहिली. याची चव पाहिल्यानंतर मला असं वाटलं की सर्वजणांनी प्रत्येकाने एखाद्या व्यक्तीनं बालाजीमधला तिरुपतीचा जो प्रसादाचा लाडू असतो तर मला खाल्ल्यानंतर त्याची आठवण झाली आणि तो प्रति लाडू म्हणायला हरकत नाही. आणि काकांचं खरावं तेवढं कौतुक आहे. तर इतकं अत्यंत चांगलं तरी पौष्टिक सत्वयुक्त लाडू बनवलेले आहेत. तर 2 दिवस हे प्रदर्शन अजून आहे. जर शक्य नसेल तर 2 दिवस येणं झालं नाही तर मागं त्यांचा क्रमांक दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर संपर्क करू शकता. तर हे सर्व वस्तू आदरणीय पुष्पाताई शरणप्पा पाटील या मातीने बनवलेले आहेत आणि आज काका या स्टॉलमध्ये अनेक दिवस 4 दिवसापासून विक्री करत आहेत आणि मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या लाडूची विक्री झालेली आहे. तर तुम्ही यावं आणि त्यांना संपर्क करून हे लाडू जरूर घ्यावेत. तर अक्कलकोटमधनं एका छोट्याशा गावामध्ये तर तुम्ही आज जे लोकांना माहीत नव्हतं तर असा लाडू आपल्या सोलापूरकरांना खाण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर ते लाडूबद्दल सविस्तर माहिती काकाकडून जाणून घेऊया. आपल्याकडे कोणते कोणते लाडू आहेत दादा? आता सध्या बाजरीचे लाडू आहेत, सोयाबीनचे आहेत आणि ज्वारीचे आहेत. ओके. ह्या लाडूंनी आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात असं काय आहे का? म्हणजे शरीरासाठी? हां, महागातलं लोक कसं बेसनचे लाडू खात होते. अच्छा. मग बेसन होऊ दे, अगर वडापाव होऊ दे, सगळं बेसनपासून तयार केलेलं असतं, ते हानिकारक आहे. अच्छा. मग जुने लोक आपले महागातले बाजरी आणि ज्वारी, राळे असलं खात होते, त्यांचे शरीर व्यवस्थित राहत होतं. हे अनुभवावरून हे केले. अच्छा. तर आता आपण मला एक एक करून लाडू दाखवा, कोणते कोणते आहेत. हा कोणता लाडू आहे दादा? हा बाजरीचा लाडू आहे. बाजरीचा? हो. ओके. काय किंमत आहे दादा या लाडूचं? ह्या लाडूचं किंमत 1 पिसाचं 10 रुपये आहे. ओके, चालेल. हे कोणतं लाडू आहे हे दादा? सोयाबीन लाडू आहे. ओके ओके. या लाडूची किंमत किती आहे दादा? हे पण 10 रुपये आहे. ओके दादा. म्हणजे हे तुपातून बनवलेलं आहे. अच्छा, तुपातलं आहे. हा, खर्च जास्त येतो ह्याला. बरोबर. हा कोणता लाडू आहे दादा? हा ज्वारीचा लाडू आहे. ज्वारीचा? ओके, एक सेकंड. ओके, याची किंमत किती आहे दादा? हे पण 10 रुपये. काजू बदाम वगैरे वापरलेलं. ओके. ह्याच्यामध्ये सगळे तुपापासूनच बनवलेले आहेत? हा, हे तेलापासून आहे. हे ओके. दोन्ही तुपापासून बनवले. ओके दादा. तर मित्रांनो, हे लाडूचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.